अगदी पूर्वीपासूनच घरातील प्रत्येकाला आठवड्यातून एकदा किंवा निदान महिन्यातून एकदा तरी एरंडेल तेल दिलं जायचं, ती आपली एक परंपरा होती। आपल्या अशा अनेक परंपरांच्या मागे आपल्याला शास्त्रीय दृष्टिकोन दिसून येतो। तोच शास्त्रीय दृष्टिकोन आपल्याला एरंडेल तेलाच्या बाबतीत सुद्धा बघायला मिळतो। अलीकडे मात्र एरंडेल तेल हे अनेक घरांच्या मध्ये क्वचितच आढळून येतं, अनेक जण तर ते घेत सुद्धा नाहीत। पण मी आता तुम्हाला एरंडेल तेलाचे जे फायदे सांगणार आहे ते फायदे ऐकल्यानंतर मात्र तुम्ही प्रत्येकाच्या घरामध्ये एरंडेल तेल ठेवाल आणि ते वापराल सुद्धा याची मला खात्री आहे। भावप्रकाश या ग्रंथामध्ये एरंड तैलम तीक्ष्णम उष्णम दीपनम पिच्छिलम गुरु वृषम त्वचम वयस्थापी मेधाकांती बलप्रदम असा एक श्लोक आलेला आहे आणि ह्या श्लोकामध्ये एरंडेल तेलाचे गुणधर्म दिलेले आहेत। ते गुणधर्म म्हणजेच एरंडेल तेल उष्ण आहे, तीक्ष्ण आहे, स्निग्ध गुणाचं आहे आणि पचायला जड सुद्धा आहे। आता हे सगळे गुणधर्म जर आपण बघितले तर आपल्या लक्षात येईल की हे सगळे एरंडेल तेलाचे गुणधर्म हे वात दोषाच्या विरुद्ध गुणधर्म आहेत आणि म्हणूनच एरंडेल तेल हे जवळपास प्रत्येक वात रोगावरती अगदी उत्तम काम करतं। एवढंच नसून एरंडेल तेल तीक्ष्ण आणि उष्ण सुद्धा असून ह्यामुळेच हे एरंडेल तेल आपल्या कफदोषाला कमी करायला सुद्धा खूप गरजेचं असतं। आणि राहिला प्रश्न पित्त दोषाचा, तर तिसरा दोष म्हणजेच पित्त दोषाचं संसरण करून म्हणजेच आपल्या पोटामध्ये पचन संस्थेमध्ये साचलेलं पित्त दोष बाहेर काढून टाकण्याचं काम सुद्धा एरंडेल तेलामुळे होत असतं आणि म्हणून अशा पद्धतीनं वात आणि कफदोषाला कमी करून आणि पित्ताला बाहेर काढून त्रिदोषांचं नियंत्रण करायचं काम एरंडेल तेलातून होताना दिसून येतं। आपल्या वाताच्या 80 आजारांच्या मध्ये एरंडेल तेल विशेष काम करतं, ज्याच्यामध्ये पक्षाघात म्हणजेच पॅरालिसिस, संधिवात, वातरक्त, सायटिका, कंपवात असे अनेक वाताचे आजार येतात आणि ह्या सगळ्या आजारांच्या मध्ये आपण एरंडेल तेल पोटामध्ये घेण्यासाठी तसंच त्या सांध्यांना अवयवाला लावण्यासाठी सुद्धा वापरू शकतो। पण आम वातामध्ये मात्र एरंडेल तेलाचे एक विशेष महत्व आहे। आयुर्वेदामध्ये ग्रंथकारांनी अनेक ठिकाणी उपमा अलंकाराचा खूप सुंदर वापर केलेला आहे। त्याच मध्ये एक उपमा त्यांनी एरंडेल तेलाला सुद्धा दिलेली आहे आणि ती देताना त्यांनी असं म्हटलंय की जंगलामध्ये मस्तवाल हत्ती फिरत असतो आणि तो एवढा ताकदवान असतो की त्याच्याशी जर लढायचं असेल तर त्याला सिंहासारखा शत्रू पाहिजे। आमवात रूपी हत्ती जो आपल्या शरीरामध्ये फिरत असतो त्याचे त्रास आपल्याला अनेक ठिकाणी अनेक अवयवांच्या मध्ये दिसत सुद्धा असतात आणि अशा आमवातामध्ये लढण्यासाठी आपल्याला असा सिंह रूपी एरंडेल तेल गरजेचं असतं आणि ज्याच्यामुळे आमवात रूपी हत्तीचा आपण नाश करू शकतो। थोडक्यात सांगायचं तात्पर्य असं आहे की आमवाताचं नियंत्रण करण्यासाठी एरंडेल तेल हे खूप गरजेचं, खूप उपयुक्त असं औषध आहे। एरंडेल तेल म्हटलं की लगेच त्याचा पोट साफ होण्याचा उपयोग आपल्या डोळ्यासमोर येतो। एरंडेल तेल हे फक्त पोट साफ करणारच नसून आपल्या आतड्यांच्या मध्ये साचलेलाच नव्हे तर अगदी चिकटून बसलेला मल घासून पुसून बाहेर काढायचं काम हे एरंडेल तेलाच्या योगानं होत असतं आणि म्हणूनच त्याला संसरण करणारं द्रव्य असं म्हटलंय। आणि सोबतच एरंडेल हे कृमी शोधन सुद्धा करतं, म्हणजेच आपल्या आतड्यांच्या मध्ये असणाऱ्या कृमी व्यवस्थित बाहेर काढण्याचं काम सुद्धा ह्याच्या योग्य होतं आणि म्हणूनच प्रत्येक वेळेला जेव्हा जंताचं औषध दिलं जायचं त्यावेळेला त्याच्यासोबत एरंडेल तेल सुद्धा हमखास दिलं जायचं, ज्यामुळे कृमी व्यवस्थित बाहेर पडत होते। आपण अनेक जण आजकाल पोट साफ होण्यासाठी विविध चूर्ण वापरतो। आता बहुतांशी चूर्ण ही कोरडी म्हणजेच वृक्ष गुणधर्माचे असतात आणि ह्याच्यामुळे पोट साफ जरी झालं तरी सुद्धा आपली आतडी आतून कोरडी पडू शकतात। पण एरंडेल तेल हाच पोट साफ होण्याचा इफेक्ट आपल्याला देतं आणि ते सुद्धा त्याच्या स्निग्ध, त्याच्या पिच्छिल गुणधर्मामुळे आतड्यांचं वंगण करून देतं। म्हणजेच एरंडेल तेलातून जर आपण पोट साफ करत असू तर त्याच्यामुळे आतड्यांना वंगण होतं, कुठलाही त्रास होत नाही, मुरडा येत नाही आणि इतरही कुठल्या तक्रारी न करता आपलं व्यवस्थित पोट साफ होण्याचं काम हे एरंडेल तेलामुळे घडून येतं। एरंडेल तेल पोट साफ करण्याबरोबरच आपल्या शरीराच्या अधोभागातील म्हणजेच कंबर, ओटी, पोट, मांड्या, पाय ह्या सगळ्या भागातले दोष सुद्धा बाहेर काढत असतं आणि म्हणून ह्याला अधोभाग दोषहर असं म्हटलंय।
आता ह्याच्यातूनच आपल्या लक्षात येईल की आपली कंबर दुखी, त्याचबरोबर आपल्या मांड्यांचं दुखणं असेल, पायाचं दुखणं असेल, ह्या तक्रारींच्या मध्ये एरंडेल तेलाचा वापर होतोच. सोबतच स्त्रियांच्या मध्ये ओटीपोटाचं दुखणं असेल, पाळीच्या वेळच्या होणाऱ्या तक्रारी असतील, अगदी पीसीओडी सारखी तक्रार असेल किंवा इनफर्टिलिटीची तक्रार असेल, ह्याच्यामध्ये सुद्धा आपण एरंडेल तेल अगदी उत्तम पद्धतीने वापरू शकतो. फक्त स्त्रियांच्या मध्येच कशाला, पुरुषांच्या मध्ये सुद्धा एरंडेल तेल हे वृक्ष म्हणून काम करतं आणि त्यामुळे पुरुषांच्या मध्ये शुक्रधातूच्या निर्मितीला चालना देणार आणि शुक्रधातूमध्ये जर कोणते दोष असतील तर ते दोष कमी करणार म्हणून सुद्धा एरंडेल तेल नावाजले गेलेलं आहे. ज्या वेळेला अधोभागातील दोष बाहेर पडतात त्याच वेळेला अधोभागामध्ये असणारा वाताचा एक प्रकार आहे ज्याला आपण अपान वायू असं म्हणतो. तो अपान वायू सुद्धा व्यवस्थित बाहेर पडतो आणि त्यामुळं आपल्या श्वसनाचे नियंत्रण करणारे जे दोन वायू असतात, एक असतो प्राणवायू आणि दुसरा असतो उदान वायू, ह्या दोन्हींची गती व्यवस्थित राहते आणि म्हणूनच ह्या एरंडेल तेलाच्या वापरामुळे आपल्या श्वासाच्या जर काही तक्रारी असतील, धाप लागत असेल, कोरडा ठसका लागत असेल किंवा कोरडी उबळ येत असेल, इथं सुद्धा एरंडेल तेलाचा खूप उत्तम फायदा होतो. अगदी वयस्कर व्यक्तींना सुद्धा ज्या वेळेला सारखी ठसक्याची तक्रार असेल किंवा सारखी खोकल्याचे ढास लागत असेल, ह्यांच्यामध्ये सुद्धा एरंडेल तेल खरंच फायदेशीर राहतं. आपल्या डीप टिश्यू लेवल पर्यंत पेनिट्रेट करायची क्षमता एरंडेल तेलामध्ये आहे आणि म्हणूनच त्याला सूक्ष्मगामी असं म्हटलंय. ज्यावेळेला आपण एरंडेल तेल घेतो ते पचतं त्यावेळेला आपल्या शरीरातील सूक्ष्म अतिसूक्ष्म स्रोतसांच्या पर्यंत ते काम करतं. आपल्या शरीरातल्या मायक्रोपोअर्स पर्यंत ते पोचतं आणि तिथं पोचल्यानंतर तिथं साचलेला आम दोष असतील, टॉक्झिन्स असतील, त्याला बाहेर काढायचं काम करायला लागतं आणि ह्याच्यामुळेच आपल्या त्वचेचं आरोग्य चांगलं राहतं. फंगल इन्फेक्शन्स असतील, त्वचेवरती रॅशेस उठत असतील, त्वचा काळवंडली असेल, त्याचबरोबर पिंपल्स असतील किंवा शीतपित्त असेल, ह्या सगळ्या तक्रारींच्या मध्ये आपल्या त्वचेचं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये एरंडेल तेल आपल्याला खूप उपयोगाला येतं. त्याचबरोबर एरंडेल तेल आपण वारंवार घेत असू तर आपली स्किन चांगली राहते, स्किन मॉइश्चरायझिंग व्हायला लागतं आणि त्यामुळे जर आपण एरंडेल तेल वरून त्वचेला लावायला जरी वापरलं तरी सुद्धा कुठल्याही आर्टिफिशियल मॉइश्चरायझरचा साईड इफेक्ट न घेता आपण ती स्किन चांगली ठेवू शकतो. एरंडेल तेल फक्त डीप टिश्यूच नव्हे तर आपल्या सप्त धातूंच्या पर्यंत पोहोचत असतं आणि त्यामुळे त्याचा परिणाम आपल्याला मेंदूच्या पेशींच्या वरती सुद्धा दिसायला लागतो. आपण बघतो की मुलांची परीक्षा जवळ आल्यानंतर पालक ब्रेन टॉनिक शोधायला लागतात, त्यांची स्मरणशक्ती कशी वाढवायची ह्याचा शोध घ्यायला लागतात. पण ह्यासाठी जर त्यांनी आधीमध्ये त्यांना एरंडेल तेल प्यायला दिलं तर त्यांचा ब्रेन ऑलरेडी ऍक्टिव्ह राहील. कारण ज्यावेळेला एरंडेल तेल घेतलं जातं त्यावेळेला ते तेल मज्जाधातूपर्यंत पोहोचतं, मज्जाधातूतील प्रत्येक पेशीचं चांगलं पोषण करतं, तिथं वाढलेला वात कमी करतं आणि त्यामुळं विस्मरण कमी होतं, मेंदू प्रत्येक वेळेला ताजा तवाना राहतो, कामांच्यामुळे ताणामुळे आलेला थकवा कमी होतो आणि त्यासोबतच आजकाल अतिरेकी स्क्रीन टाइम आपल्याला दिसून येतो. त्या स्क्रीन टाइम मुळे सुद्धा मेंदूच्या पेशी विचलित झालेल्या असतात, त्यांना एकाग्रता देण्याचं काम सुद्धा ह्या एरंडेल तेलामुळे होत असतं. एरंडेल तेलाचे फायदे जेवढे आहेत तेवढेच त्याच्याविषयीचे प्रश्न सुद्धा प्रत्येकाच्या मनामध्ये असतात. सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो की एरंडेल तेल कोणी घ्यायचं. तर आबालवृद्ध प्रत्येकाला एरंडेल तेल हितकर आहे, प्रत्येकाला ते सूट होणार सुद्धा आहे. फक्त गर्भिणींच्या मध्ये मात्र त्याचा वैद्यकीय सल्ल्याशिवाय वापर करू नका. इतर लोकांनी मात्र निदान 15 दिवसातून किंवा महिन्यातून एरंडेल तेल घ्यायला पाहिजे. तेही जर तुम्हाला शक्य नसेल तर वसंत ऋतूमध्ये जेव्हा कफ साचलेला असतो तेव्हा आणि शरद ऋतू म्हणजेच ऑक्टोबर हिटच्या कालावधीमध्ये जेव्हा पित्तदोष वाढलेला असतो, पित्ताचा प्रकोप असतो, तेव्हा तरी आपण एरंडेल तेल घ्यायलाच पाहिजे. तर घेत असताना एकच गोष्ट करायची की ज्या दिवशी तुम्ही एरंडेल तेल घेताय त्याच्या आदल्या दिवशी अगदी हलका आहार घ्यायचा, ज्यामुळे दुसऱ्या दिवशी पोट साफ होण्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी लवकर, शक्यतो सकाळी 5-6च्या दरम्यान आपण एरंडेल तेल घ्यायला पाहिजे. एरंडेल तेल घेतल्यानंतर काही तासानंतर पोट साफ होण्याची क्रिया सुरू होते. एक 4-5 जुलाब झाले की शरीर चांगलं साफ होतं, कोटा हलका होतो आणि मग ही पोट साफ होण्याची क्रिया आपोआप थांबते सुद्धा. तेवढ्या वेळेमध्ये आपल्याला आधीमध्ये कोमट पाणी पित राहायचं आहे, जेणेकरून पोट साफ होण्याची क्रिया आणखी व्यवस्थित व्हायला लागेल. पोट साफ झाल्यानंतर, कोटा पूर्ण हलका झाल्यानंतर त्या दिवशी नेहमीच जेवण न घेता आपल्याला मूग डाळीची खिचडी गरम गरम
घ्यायची आहे, जेणेकरून पचनावरती जास्त ताण येणार नाही. कारण पोट साफ झाल्यामुळं पचनशक्ती थोडी कमी झालेली असते. त्यावेळेला हलका आहार हा आपल्याला पचायला आणि पचनशक्ती नंतर लवकर पूर्ववत व्हायला सुद्धा मदत करतो. आता आणखी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे एरंडेल तेल किती प्रमाणात घ्यायचं. तर आपल्या प्रत्येकाचा कोष्ठ म्हणजेच कोटा हा वेगवेगळा असतो. प्रत्येकाला कुठलंही औषध दिल्यानंतर त्याच्यामध्ये किती जुलाब होतील हे सांगणं खूप कठीण असतं. कारण कोट्याचे एकूण 3 प्रकार असतात. कोणाचा कोटा हा मृदू असतो, त्यांना थोडं जरी कुठलंही जुलाबाचं औषध घेतलं तर अनेक वेळेला जुलाब होतात. काहींचा कोटा एवढा कठीण असतो की कितीही पोट साफाचं औषध जरी दिलं तरी त्यांच्या कोट्यामध्ये काहीही फरक पडत नाही. तर अशी लोक थोडी क्रूर कोष्ठाचे म्हणजेच जड कोठ्याचे असतात. त्यामुळे प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कोठ्यानुसार एरंडेल तेल घ्यायला पाहिजे. जर समजा तुमचा कोटा अगदीच हलका असेल, ज्याला आपण मृदू कोष्ठ असं म्हणतो, त्यांनी पहिल्यांदा 10 मिली एवढे एरंडेल तेल घ्यायला पाहिजे. त्यानं पोट साफ होतंय का नाही हे बघून मग त्याच्या डोसमध्ये काही बदल करायचा का हे ठरवायला पाहिजे. ज्यांचा कोटा मध्यम आहे म्हणजेच ज्यांना पोट साफाचं औषध दिलं तर व्यवस्थित पोट साफ होतं, अगदी खूप जास्त पण होत नाही, अशा लोकांनी अंदाजे 15 मिली एरंडेल घ्यायला पाहिजे. आणि ज्यांचा कोटा क्रूर असतो म्हणजे जड असतो त्यांनी मात्र अगदी 20-25 मिली पर्यंत एरंडेल तेल सुरुवातीला घेऊन बघायला पाहिजे. त्यानेही पोट साफ झालं नाही तर थोडं थोडं प्रमाण जोपर्यंत व्यवस्थित पोट साफ होत नाही तोपर्यंत वाढवत न्यायला पाहिजे. तुम्हाला तुमचा कोठा कुठला आहे हेच माहिती नसेल तर मात्र तुम्ही सुरुवातीला मृदू कोट्यासाठीचा जो डोस आहे 10 मिलीचा इथून सुरुवात करायला पाहिजे. त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की तुमचा कोटा हा खरंच मृदू आहे का जड आहे आणि मग त्यानुसार थोडा डोस बदलत राहायला पाहिजे. तुम्ही परत म्हणाल की एरंडेल तेल घेणं हे सगळ्यात कठीण काम आहे, कारण त्याचा ओशटपणा असतो, वास असतो आणि ते गळ्यातून खाली उतरत नाही. तर अशा वेळेला एरंडेल तेल घेत असताना तुम्ही जर गरम पाण्यामध्ये सुंठ पावडर टाकली आणि त्याच्यामध्ये टाकून तुम्हाला जेवढं एरंडेल घ्यायचं आहे ते घेतलं तर त्या सुंठीमुळे एरंडाचा उग्र वास सुद्धा येत नाही आणि सोबतच त्या सुंठीमुळे एरंडेल तेल व्यवस्थित पचतं, पोट साफ होण्याची क्रिया सुद्धा व्यवस्थित होते. अगदी पाण्यातून नसेल तर तुम्ही दुधामध्ये सुंठ पावडर टाकून सुद्धा गरम दुधातून एरंडेल तेल घेऊ शकताय किंवा गरम गरम कॉफी किंवा कोऱ्या चहातून एरंडेल जर घेतलं तरीही चालू शकतं. अनेक पेशंटला एरंडेल तेल घ्यायला सांगितल्यानंतर त्याची सवय लागेल का हा एक महत्वाचा प्रश्न असतोच. पण एरंडेल तेलाची सवय लागेपर्यंत आपण एरंडेल तेल सारखं घ्यायचं नाहीये. ज्यांना कोटा खूप जड आहे त्यांनी आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एकदा एरंडेल तेल घ्यायला पाहिजे. आणि ज्यांचा मृदू कोटा आहे त्यांनी महिन्यातून एकदा वगैरे असं एरंडेल तेल घेतलं तरी सुद्धा चालू शकतं. आणि जर तुम्ही कुठल्या आजारासाठी एरंडेल तेल घेत असाल तर फक्त एरंड्यावरती अवलंबून राहू नका, इतरही तुमची औषध व्यवस्थित चालू ठेवा आणि त्याच्यासोबत सपोर्टिव्ह म्हणून एरंडेल तेलाचा वापर करा, ज्याच्यामुळे आजार लवकर बरे व्हायला लागतील. आणि फक्त आजारीच नव्हे तर तुम्ही निरोगी असाल तरीही तुम्हाला एरंडेल तेल फायदेशीर आहेच. लहानापासून वृद्धांच्या पर्यंत प्रत्येकाला हे एरंडेल तेल नक्कीच फायदेशीर ठरेल आणि त्यामुळे तुम्ही एवढे सगळे फायदे त्याचे ऐकल्यानंतर एरंडेल तेल घ्यायला लवकरच सुरुवात कराल अशी मला खात्री आहे. फक्त सुरुवात करून थांबू नका. तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला त्याचे काय परिणाम दिसत आहेत हे सुद्धा आमच्या बरोबर कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. तुमच्या कमेंट्स आमच्यासाठी महत्त्वाच्या तर आहेतच, सोबतच इतर लोकांना सुद्धा त्याचा काही ना काही फायदा हा नक्कीच होऊ शकतो. या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतोय. पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.